मित्रांनो, जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील आई वडील आजी आजोबा किंवा परिसरातील कोणतीही गरजू व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावण बाळ योजनेचा दरमहा लाभ घेत असेल तर ताबडतोब आणि कुठलाही आळस न करता हे एक अत्यंत महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा. अन्यथा येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून तुमचे किंवा त्यांचे एकही रुपयाचे अनुदान बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तुमचे या योजनेतील नाव कायमचे कमी करून खाते बंद केले जाईल. आजची ही अपडेट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, अतिशय गंभीर आणि सर्वांसाठी म्हणजे अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या व्हिडिओकडे पूर्ण लक्ष द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा. मित्रांनो, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने स्पष्टपणे असे आदेश काढले आहेत की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मार्च महिन्यामध्ये सर्व नियमित लाभार्थ्यांना आपला हयातीचा दाखला म्हणजेच आपण जिवंत असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आपल्या संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे 100% बंधनकारक असते. म्हणजे अनेक लोकांनी अजूनही आपला म्हणजे हयातीचा दाखला कार्यालयात नेऊन दिलेला नाही. आता तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ज्यांनी हा दाखला वेळेत दिला आहे त्यांचे पैसे नक्की किती येणार. तर मित्रांनो, हे पैसे कधी येणार तर मित्रांनो, ज्यांचे कागदपत्रे आणि दाखले पूर्ण आहेत त्यांना या महिन्याचे ठरलेले 1500 रुपये कोणत्याही कपातीविना हमखास मिळतील. आणि हे पैसे कधी येणार तर मार्च महिन्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच येत्या 25 ते 28 तारखेच्या दरम्यान हे 1500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सुरळीतपणे जमा केले जातील. पण जर अजूनही तुमचा हयातीचा दाखला दिला असेल म्हणजे हयातीचा दाखला नसेल तर तो आजच तुमच्या गावचे तलाठी, ग्रामसेवक किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून लिहून घ्या आणि लवकरात लवकर तहसील कार्यालयात जमा करा, जेणेकरून तुमचे पुढील सर्व महिन्याचे पैसे एकदम सुरक्षित राहतील आणि अनेक वेळी तुमची धावपळ होणार नाही. तर मित्रांनो, ह्याबद्दल काही प्रश्न असेल तर आम्हाला नक्की विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.